ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 16 दैवसूर संपद विभाग योग भाग 9. मागील भागात आपण असुरी प्रवृत्तीच्या लोकांचे दोष पाहिले. मी धनवान आहे, कुलीन आहे, माझ्यासारखा दुसरा कोण, मी यज्ञयाग करीन, दान देईन, आनंदित होईल, अशा प्रकारचा त्या असुरी संपत्तीच्या लोकांना मोह उत्पन्न झालेला असतो. अनेक प्रकारच्या चित्तविकारांनी भ्रमिष्ट झालेले, मोहजालाने व्याप्त झालेले, विषयभोगात आसक्ती असलेले असे असुरी प्रवृत्तीचे लोक अपवित्र अशा नरकात जाऊन पडतात. अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त असे हे असुरी लोक आपल्या आणि इतरांच्या देहामध्ये असणारा जो मी म्हणजे परमेश्वर त्याचा देखील ते द्वेष करतात. ओवी क्रमांक 401. आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकिती टाळे पैशून्याची सती आणि सत्पुरुष दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्तहन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होम धर्मे श्रोतादिकी तया द्वेषाचे निकाळ कुटे बासटोणी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी तरी तया पापिया जे मी करी ते आई कपा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा ते पदवी हिरोणी पैगा ऐसे ठेवी जे क्लेशगावीचा उकरडा भवपुरीचा पानाबडा ते तमोयोनी तया मुढा वृत्तीची देव. कोणी कदाचित या अभिचाराच्या तडाख्यातून सुदैवाने सुटले तर त्यांच्यावर दोषारोप करून निंदेच्या शब्दांनी त्यांना हैराण करतात. सती, सत्वशील पुरुष, दानशूर पुरुष, अलौकिक तपी असे जे संन्यासी असतील किंवा भक्त महात्मे ही माझी स्वतःची घरे श्रोताधिक यज्ञक्रियांनी शुद्ध झालेली असतात. अशा चांगल्या लोकांना, माझ्या भक्तांना हे असुरी प्रवृत्तीचे लोक वाईट शब्दांचे बळकट आणि तीक्ष्ण बाण, द्वेषरूपी विष चोपडून मारतात. याप्रमाणे जे सर्व प्रकारांनी माझ्याशी वैर करण्यास प्रवृत्त झाले आहेत त्या पापी लोकांना मी जे शासन करतो ते तू ऐक. तरी मनुष्य देहाचा आश्रय घेऊन जे जगाचा नाश करतात त्याची मनुष्य देहाची पदवी हिसकावून घेऊन त्यास मी असे ठेवतो की क्लेशरूपी गावातील सगळी घाण जेथे साचते आणि संसाररूपी नगरातील घाण, पाण्याची घाण जेथे वाहते त्या तामस योनीत अशा मूर्खांना खितपत ठेवतो. मग आहाराचे निनावे तृणही जेथ नुगवे ते व्याघ्र ऋषी काढवे तैसिये करी ते क्षुधा दुःखे बहुते तोडून खाती आपण याते मरमरो मागुते होतची असती का आपला गरळ जाळी जळतया अंगाची पेंदळी ते सर्पची करिबिळी निरुंधला परी घेतला श्वासू घापे येतुले नाही मापे विसावा तया नाटोपे दुर्जनांसी ऐसेनी कल्पाचिया कोडी गणिताही संख्या थोडी ते तुला वेळू न काढी क्लेशो नितया तरी तयांसी जेथ जाणे तेथीचे हे पहिले पेने ते पावणिये रे दारुणे न होती दुःखे. मग खाण्यासाठी जेथे गवतही उगवत नाही तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ, विंचू करतो. त्या अरण्यात भुकेच्या तीव्र वेदनांनी ते आपल्याच शरीराचे लचके तोडून खात असतात आणि मग मरून पुन्हा पुन्हा त्याच योनीत जन्मास येतात. अथवा आपल्याच विषाने दाहामुळे ज्यांच्या अंगाची त्वचा जळत असते ते बिळात अडकून राहिलेले सर्पच मी त्यांना करतो.
परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका वेळ लागतो तितक्याही प्रमाणात त्या दुर्जनास विसावा लाभू देत नाही. अशा असंख्य कल्पांच्या कोडीच्या कोडी लोटेपर्यंत मी त्यांना त्या क्लेशातून बाहेर काढीत नाही. तरी या असुरांना अखेर ज्या स्थितीत जावयाचे असते तिचा हा पहिला टप्पा असतो. त्या ठिकाणचा विचार केला तर इतर दुःखे त्यांच्या पुढे काहीच भयंकर नाहीत. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तिही पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळुमाळू ऐसा देहाधाराचा उसासा आथी जोही तोही मी बोल्हावा हिरे मग तमची होती एकसरे जेथ गेले अंधारे काळवंडे जे जयाची पापा चिळसी नरक घेती विवसी शीन जाय मूर्छी शिणे जेने मळू जेने मैळे तापू जेने पोळे जयाचे निनावसळे महाभय. त्या असुरी संपत्तीच्या योगाने अशा प्रकारची अधोगती त्यांना प्राप्त झालेली असते ते ऐक. पण वाघादी तामस योनीमध्येही देहाच्या आधाराने त्यांना थोडासा विसावा मिळतो. तेवढी थोडी विश्रांतीही हिरावून घेऊन जेथे अंधारही काळीमेच्या दृष्टीने कमी पडेल अशा केवळ तमोरूप योनीमध्ये मी त्यांना घालतो. ज्या तमो योनीची पापालाही किळस येते, नरक ज्याचे भय घेतात आणि जेथे श्रमही थकून मूर्छा पावतात, जेथे मलही मलिन होतो आणि तापालाही ताप येतो आणि महाभयाचा थरकाप होतो. पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा विटाळूही विटाळा बिहे जया ऐसे विश्वाचे या वोखटेया अधमजे धनंजया तेते होती भोगुनिया तामसा योनी आहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय काही सया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर जिया दिदले घोर पतन ऐसे. पापही ज्यांचा तिटकारा करते, अमंगळालाही जे अमंगळ वाटतात आणि विटाळही त्यांच्या स्पर्शाने विटाळ होईल म्हणून भीती घेतो. अर्जुना, साऱ्या विश्वात अधमातील अधम अशी ही तामस योनी, तिच्यात त्यांची अशा भोगांनी दुर्दशा होते. तिचे वर्णन करताना वाणी व्याकुळ होते आणि मन कच खाते आणि असे वाटते की हाय हाय, या मूर्खांनी केवढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे. जिच्या पुढे असा घोर नरकवास घडतो ती आसुरी संपत्ती हे मूर्ख कशाला वाढवितात बरे, असे वाटू लागते. म्हणून तुआ धनुर्धरा नोहा वेगा तिया मोहरा जेऊता वासू आसुरा संपत्तिवंता आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयाच्या ठाई ते त्यजावे हे काही म्हणो कीर परी काम क्रोध लोभ या तिहीचेची थोंब थावे तेथे अशुभ पिकले जाण सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भलतया दिधले आहाती का पापिया नरकभोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे ते रौरवगा तवचीवरी आई कजती पटांतरी जवहे तिन्ही अंतरी उठती ना. म्हणून अर्जुना, ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीचे मालक राहत असतील त्या बाजूला तू जाऊ नकोस आणि मग दंभादी 6 दोषांची खाण जी आसुरी संपत्ती तिचा तू त्याग कर. हे खरोखर सांगितले पाहिजे का? परंतु काम क्रोध लोभ या तिघांचे बंड जेथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न झाले आहे असे समज. अर्जुना, ज्याला सर्व दुःखाचा अनुभव यावा असे वाटेल म्हणून सर्व दुःखांनी या मार्गावर हे 3 काम क्रोध आणि लोभ वाटाडे ठेवले आहेत असे समज. अथवा पापी जनांना नरकभोग घडविण्यासाठी जगामध्ये ही पातकांची पराक्रमी सभाच आहे. जोपर्यंत काम क्रोध आणि लोभ या 3 विकारांचा अंतःकरणात संचार होत नाही तोपर्यंत रौरव नावाच्या नरकाची ख्याती
पुराणातच वर्णन रूपाने राहते. अपाय इही आसलग, यातना इही सवंग, हानी हानी नोहे हे तिग, हेची हानी. काय बहु बोलो सुभटा, सांगितलिया निकृष्टा, नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा. या काम क्रोध लोभा, माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मानु पावे. म्हणोनी पुढत पुढती किरीटी, हे कामादी दोष त्रिपुटी, त्यजेवाची गावोकटी आघवाविशी. धर्माधिकात सोही आणतू, पुरुषार्थाची तैची मातू, करावी जय संगातू सांडील हा. हे तिन्ही जीवी जव जागती, तववरी निकियाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे. यामुळे अपाय प्राप्ती सहज होते आणि यातनाही स्वस्त झाल्या आहेत. हानी ही हानी नाहीच. हे तीन विकार मूर्तिमंत हानी आहेत. फार काय सांगू अर्जुना, हे तिघे म्हणजे निकृष्ट नरकाचे प्रवेशद्वार की जे या तीन खिळ्यांवर उभे आहेत. या काम क्रोध लोभामध्ये जे जीवाभावाने आश्रय करतो तो नरकरूपी नगरामध्ये सन्मानपद प्राप्त करतो. म्हणून अर्जुना, सर्व प्रयत्न करूनही ही कामादी दोषांची त्रिकुटी अत्यंत घातक आहे आणि म्हणून तू तिचा त्याग कर. कोणीही जेव्हा या कामक्रोधाच्या समुदायाची संगती सोडेल तेव्हाच त्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी एखाद्या पुरुषार्थाची गोष्ट करावी. हे तिन्ही दोष जीवाच्या ठिकाणी जोपर्यंत जागृत आहेत तोपर्यंत जीवाला खऱ्या कल्याणाची प्राप्ती होईल. हे ऐकण्यास माझे कान धाडस करीत नाहीत, असे श्रीकृष्णदेव म्हणाले. जया आपण पे पडिये, आत्मनाशा जो बिहे, तेने न धरावी हे सोये, सावधा होईजे. पोटी बांधोणी पाषाण, समुद्री बाही अंगवन, का जियावया जेवण काळकुटांचे. इही कामक्रोध लोभेसी, कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी ययांचा गा. जे कही अवचटे, हे तिकडी सांखळ तुटे, तै सुखे आपुलिये वाटे चालो लाभे. त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. तैसा कामादिकी तिघी, सांडिला सुख पाओणी जगी, संगुला हे मोक्ष मार्गी सज्जनांचा. ज्याला आपल्या हिताची म्हणजे कल्याणाची इच्छा आहे आणि जो आत्मनाशाला भीतो त्याने या त्रयींचा संग सोडावा आणि सावध राहावे बरं का. पोटाला दगड बांधून बाहूच्या जोरावर समुद्रात पोहणे अथवा जगण्यासाठी जसे कालकूट विषाचे भोजन करणे यासारखेच या कामक्रोधाच्या संगतीने कार्यसिद्धी साधणे आहे. म्हणून अर्जुना, तू याचा मागमूस नाहीसा कर. जेव्हा केव्हा अचानक ही तीन कड्यांची साखळी तुटेल तेव्हा जीवाला आपल्या आत्मकल्याणाच्या मार्गाने जाणे सुखाचे होईल. त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ यापासून सुटलेले शरीर किंवा चोरी, चहाडी, शिंदळकी या त्रिकुटांनी मुक्त असलेले नगर आणि त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे तीन ताप यांनी मुक्त असलेले अंतःकरण जसे सुखी होते त्याप्रमाणे काम, क्रोध आणि लोभ या तिघांपासून मुक्त असलेला जगात सुखी होऊन मोक्ष मार्गदायी सज्जन संगतीचा त्याला लाभ होतो. मग सत्संगे प्रबळे, सच्छास्त्राचे निबळे, जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे. ते वेळी आत्मानंदे आगवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरु कृपेचे. तेत प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटी डिंडिमा सांसारिक हे. ऐसा जो कामक्रोध लोभा, झाडी करुणी ठाके उभा, तोची येवडी आलाबा गोसावी होय. मग सत्संगतीच्या जोरावर सतशास्त्राच्या सहाय्याने जन्म मृत्यूरूप अरण्याची बिकट वाट तो चुकवू शकतो
अशा प्रकारे आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान, अशी जी श्री गुरुकृपा ती त्याला प्राप्त होते. तिच्या योगे प्रियजनाची पराकाष्ठा असलेली आत्मस्थितीरूप माऊली तिचे आलिंगन होते. त्या क्षणीच संसाररूपी जन्ममरणरूपी गडबड नाहीशी होते. याप्रमाणे तो काम क्रोध लोभास पार करून अगदी मोकळा होतो आणि तो एवढ्या मोठ्या लाभाचा धनी होतो. नाहे नावडोनी काही कामादिकांच्या चिठाई, दाटली जेने डोई आत्मचोरे. जो जगी समान स्वकृपू, हिताहित दाविता दीपू, तो अमान्य केला बापू वेदू जेने. न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढवित गेला कोड इंद्रियांचे. अथवा हे काही एक न आवडून कामादिक विकाराच्या ठिकाणी ज्या आत्मघातक याने आपले डोके खुपसले आहे, जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा आणि प्रत्येकाला आपले हिताहित स्पष्ट करून दाखविणारा दिवा असा जो वेदरूपी बाप, त्याला तो मानित नाही. जो वेदादिकांच्या आज्ञेची भीड धरीत नाही, ज्याला आत्मप्राप्तीची आवड नाही आणि आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून तो केवळ इंद्रियांचे लाड पुरवतो. काम क्रोध लोभांसी कास, ना सोडीच पाळिली भाष, स्वैराचाराचे असोस वळघला राण. तो सुटकेची वाहणी, मग पिओणला हे पाणी, स्वप्नीही ते कहाणी दुरीची तया. आणि परत्र तव जाये हे कीरतया आहे, परी अहिकही न लाहे भोग भोगू. काम क्रोधादिकांची संगत न सोडता जो त्याच्या तंत्राप्रमाणे चालतो, स्वैराचाराच्या अरण्याचा त्याने आश्रय केला आहे, त्याला याच्या श्रमातून सुटावे, सन्मार्गावर यावे अशी इच्छा होणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीचे नुसते स्वप्न पडणे सुद्धा त्यांना शक्य नाही. आणि मग पारलौकिक कल्याण साधणे दूरच, पण त्याला येथील लौकिक भोगाचा उपभोगही त्याच्या वाट्याला येत नाही. येथपर्यंत 450 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 16वा आणि भाग 10वा यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.